पनवेल आरटीओ तर्फे 24 एप्रिल 2025 रोजी पनवेल बस डेपो समोर रिक्षा क्रमांक 46 BD 0536 पनवेल आरटीओने पकडली। त्या रिक्षावरती वेगवेगळ्या प्रकारे 20,000 रुपये दंड आकारला। रिक्षा चालक गरीब असल्या कारणाने त्या दिवशी 20,000 रुपये दंड भरू शकला नाही। आज दिनांक 29 मे रोजी पनवेल आरटीओमध्ये जाऊन 20,000 रुपये दंड भरला। नंतर आपली रिक्षा आपल्या ताब्यात मागितले असता पनवेल आरटीओने त्यांना आपली रिक्षा पनवेल बस आगारात पार्क केलेली आहे, आपण आपली रिक्षा पनवेल आगारातून ताब्यात घेऊ शकता। रिक्षा चालक हे आपली रिक्षा ताब्यात घेण्यासाठी पनवेल डेपो येथे आले असता पनवेल आगार व्यवस्थापकाने त्यांना 51 दिवसाचे 3,009 रुपये रिक्षा चालकाकडून वसूल केला। जेव्हा आपली रिक्षा ताब्यात घेत असताना त्यांच्या रिक्षातील बॅटरी, ड्रायव्हर सीट, पॅसेंजर सीट आणि गाडीतील आतील पॅसेंजर लाईट चोरीला गेली। रिक्षा चालकाने आगार व्यवस्थापक आणि सुरक्षा कर्मी यांना विचारले असता त्यांनी हात वर केले आणि म्हणाले माहीत नाही असे सांगितले। पनवेल आगारामधून या रिक्षाची सामानाची चोरी झाली, त्याची भरपाई पनवेल आरटीओ, पनवेल बस आगार व्यवस्थापक किंवा आगारातील सुरक्षाकर्मी यापैकी कोण भरपाई करून देणार असा प्रश्न रिक्षा चालकाने सरकारला केला आहे। या चोरीची तक्रार पनवेल शहर पोलीस स्टेशन लेखी स्वरूपात दिली आहे। पनवेल शहर पोलीस स्टेशनकडे दिलेल्या लेखी स्वरूपात तक्रारी अर्जावर विचार करून पनवेल आरटीओ आणि पनवेल बस आगार व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पनवेल शहर